उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींच्या भेटीला मुंबई महापालिकेसाठी महायुतीचे जागा वाटप निश्चित होण्याची शक्यता। बीएमसीवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपची रणनीती, भाजपकडून 150चं टार्गेट, शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्याची तयारी, सूत्रांची माहिती। राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवतीर्थ निवासस्थानी बैठकीचं आयोजन, 1 नोव्हेंबरचा मोर्चा आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। काँग्रेस हा शिस्तप्रिय पक्ष, शिस्तीतच वागलं पाहिजे, कुणी धमकावलं तर घरात घुसून मारू, बंडखोरांना काँग्रेस नेते नाना पटोलेंचा दम, आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेसचा तिरंगा फडकवल्याशिवाय राहणार नाही, नाना पटोलेंचा निर्धार। पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांकडेही लक्ष द्या, भाजपमधील इन्कमिंगवरून गडकरींची टोलेबाजी, जेवढ्या वेगानं वाढलो त्याच वेगानं खाली येऊ, गडकरींचा इशारा। भंडारा नगर परिषदेमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार, कमिशनशिवाय कुठलंच काम झालं नाही, भाजप नेते परिणय फुकेंचा गंभीर आरोप। रवींद्र दंगेकरांकडून मुरलीधर मोहोळांवरील आरोपांची मालिका सुरूच, गुन्ह्याबाबत निवडणूक प्रतिज्ञापत्राची कॉपी पोस्ट करत हल्लाबोल, आणखी 2 प्रकरणं बाहेर काढण्याचाही इशारा। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला अटक, प्रशांत बनकरनं मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा महिलेच्या सुसाईड नोटमध्ये आरोप, पोलीस गोपाल बदने अजूनही फरार। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा, भाजप आमदार सुरेश धस यांची मागणी, तक्रारीची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांना आरोपी करा, तर प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची धस यांच्याकडून मागणी। अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह अचानक पावसाची हजेरी, चांदूर कृषी बाजार समितीमध्ये सोयाबीन भिजलं, शेतकरी व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। जालन्यामध्ये टोळक्याकडून रस्त्यामध्ये अडवून तरुणाला लोखंडी रॉडनं मारहाण, मारहाणीमध्ये 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू, आरोपींवर कडक कारवाई करण्याची कुटुंबियांची मागणी। आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये बिबट्याचा वावर, परिसरामध्ये फिरत असलेला बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण।